हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मस्त सुंदर अशा गुलाबाच्या पाकळ्यांपासनं सुंदर असं गुलकंद बनवणार आहोत, जे खाल्ल्याने आपलं शरीर थंड राहणार आणि हे 12 महिने टिकणार असं आपण सुंदर असं गुलकंद बनवणार आहोत. तर चला तर मग त्याची रेसिपी बघूया. त्यासाठी मी 1 पाव गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्याही घरच्या आहेत. म्हणजे मी रेडीमेड बाजारातून आणलेल्या नाही आहेत, तर त्या घरच्या गुलाबाच्या आहेत. तर याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आणि त्याला छान थंड पाण्याने धुवून घेतलं 2-3 पाण्याने आणि चाळणीमध्ये मी त्याला निथळत ठेवलं. मग एकदा निथळलं की याला नॅपकिनवरती असं पसरवून घेतलं आणि टिश्यू पेपर असतो ना, त्या टिश्यू पेपरनी या सगळ्या पाकळ्यांवरचं पाणी आपण वेचून घेतलेलं आहे आणि याला कोरडं करून घेतलेलं आहे. मग जेव्हा हे सगळ्या पाकळ्या कोरड्या झाल्या की मग आपण एक क्रशर घेऊया आणि क्रशरमधून या सगळ्या पाकळ्यांना आपण क्रश करून घेऊया, जेणेकरून साखर टाकल्यानंतर ती लवकर मेल्ट होणार. तर बघू शकता आहात अशा प्रकारे आपण सगळ्याच्या सगळ्या पाकळ्या याच्यातून क्रश करून घेतल्या आणि मी एका पॅनमध्ये सगळ्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि त्याच्यावरती वाटी भरून म्हणजे अशा 2 वाट्या मी साखर टाकली. म्हणजे जवळ-जवळ एका पावाला 1 पाव साखर किंवा त्यापेक्षा थोडी जास्त असेल. तर मी एवढी साखर टाकून घेतलेली आहे आणि बघा याला आता असं पाणी सुटलेलं आहे. जेव्हा तुमची साखर मेल्ट होणार, तर त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हनी. तेही आपल्याला एका वाटीपेक्षा थोडंसं कमी. एवढं आपल्याला याच्यामध्ये हनी टाकून घ्यायचं आहे. आता हनी आपण कशासाठी टाकलेलं आहे, तर जी आपण साखर टाकली आहे ना, तर त्या साखरेचे क्रिस्टल बनून आहे. म्हणून त्यासाठी आपण याच्यामध्ये हनी टाकलेलं आहे. आत्ता आपलं गुलकंद इथे रेडी झालेलं आहे. बघू शकता आहात किती सुंदर बनलेलं आहे, की मला तर आत्ताच खावंसं वाटत आहे. एवढं सुंदर आता हे झालेलं आहे. आता आपण याला गार करूया आणि मग एका काचेच्या जारमध्ये भरून घेऊया. पण मला तर व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मग मी या बाउलमध्ये याला डेकोरेट केलेलं आहे. पण मला ना इथे फुलाच्या पाकळ्याच मिळाल्या नाहीत. पण चला असो, आपणही असं गुलकंद बनवा आणि एन्जॉय